नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत समानार्थी शब्द जे सरळ सेवासाठी खूप महत्त्वाचे असतात. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, सूर्याचा समानार्थी शब्द कोणता? तर सूर्याचा समानार्थी शब्द जो आहे तो रवी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, चंद्राचा समानार्थी शब्द कोणता? तर चंद्राचा समानार्थी शब्द जो आहे तो शशी आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, पृथ्वीचा समानार्थी शब्द कोणता? तर पृथ्वीचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे धरणी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, आकाशचा समानार्थी शब्द कोणता? तर आकाशचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे नभ. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, समुद्राचा समानार्थी शब्द कोणता? तर समुद्राचा समानार्थी शब्द जो आहे तो सागर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, नदीचा समानार्थी शब्द कोणता? तर नदीचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे सरिता. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला सातवा, वाराचा समानार्थी शब्द कोणता? तर वाराचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे अनिल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, अग्नीचा समानार्थी शब्द कोणता? तर अग्नीचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे पावक. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, पाऊसचा समानार्थी शब्द कोणता? तर पाऊसचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे वर्षाव. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दहावा येतो, डोंगरचा समानार्थी शब्द कोणता? तर डोंगराचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे पर्वत. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन अकरावा येतो, राजाचा समानार्थी शब्द कोणता? तर राजाचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे भूप. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन बारावा येतो, राणीचा समानार्थी शब्द कोणता? तर राणीचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे महाराणी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तेरावा येतो, विद्वानचा समानार्थी शब्द कोणता? तर विद्वानचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे पंडित. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौदावा येतो, शत्रूचा समानार्थी शब्द कोणता? शत्रूचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे वैरी. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, मित्राचा समानार्थी शब्द कोणता? तर मित्राचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे सखा. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, स्त्रीचा समानार्थी शब्द कोणता? तर स्त्रीचा जो समानार्थी शब्द आहे तो आहे महिला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, पुरुषचा समानार्थी शब्द कोणता? तर पुरुषाचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे नर. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, बालकचा समानार्थी शब्द कोणता? तर बालकचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे शिशु. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, गुरुचा समानार्थी शब्द कोणता? तर गुरुचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे शिक्षक. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, विद्यार्थीचा समानार्थी शब्द कोणता? तर विद्यार्थीचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे शिष्य. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, घरचा घरचा समानार्थी शब्द कोणता? तर घरचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे निवास. घरचा समानार्थी शब्द जो होतो तो निवास होतो. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, वनचा समानार्थी शब्द कोणता? तर वनचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे अरण्य. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, फुलचा समानार्थी शब्द कोणता? तर फुलाचा समानार्थी शब्द जो होतो तो होतो पुष्प. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, झाडचा समानार्थी शब्द कोणता? तर झाडचा समानार्थी शब्द जो होतो तो होतो वृक्ष. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, कमळचा समानार्थी शब्द कोणता? तर कमळचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे पंकज. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, हत्तीचा समानार्थी शब्द कोणता? तर हत्तीचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे गज. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, घोडाचा समानार्थी शब्द कोणता? तर घोडाचा समानार्थी शब्द जो होतो तो होतो अश्व होतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन होतो, सिंहाचा समानार्थी शब्द कोणता? तर सिंहाचा समानार्थी शब्द जो होतो तो होतो केसरी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन होतो, हरीणचा समानार्थी शब्द कोणता? तर हरीणचा समानार्थी शब्द जो होतो तो होतो मृग. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, वाघचा समानार्थी शब्द कोणता? वाघचा समानार्थी शब्द जो होतो तो होतो वाघचा समानार्थी होतो व्याघ्र. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो, ज्ञानचा समानार्थी शब्द कोणता? तर ज्ञानचा समानार्थी शब्द जो होतो तो होतो विद्या. ए जे आपला राईट आन्सर होईल.
त्या क्वेश्चन 32 येतो बुद्धीचा समानार्थी शब्द कोणता? तर बुद्धीचा समानार्थी शब्द जो होतो तो होतो मती. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन होतो आनंदचा समानार्थी शब्द कोणता? तर आनंदचा समानार्थी शब्द जो होतो हर्ष. हर्ष म्हणजे आनंद. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो दुःखचा समानार्थी शब्द कोणता? तर दुःखचा समानार्थी शब्द जो होतो तो होतो शोक. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो रागचा समानार्थी शब्द कोणता? तर रागचा समानार्थी शब्द जो होतो तो होतो क्रोध. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो प्रेमचा समानार्थी शब्द कोणता? तर प्रेमचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे स्नेह. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो भीतीचा समानार्थी शब्द कोणता? तर भीतीचा समानार्थी शब्द जो होईल तो आहे भय. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो धैर्याचा समानार्थी शब्द कोणता? तर धैर्याचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे साहस. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो सत्याचा समानार्थी शब्द कोणता? तर सत्याचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे खरे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो खोटेचा समानार्थी शब्द कोणता? तर खोटेचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे असत्य. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो जलचा समानार्थी शब्द कोणता? तर जलचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे पाणी. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो अमृतचा समानार्थी शब्द कोणता? तर अमृतचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे सुद्धा. हे जे आपला राईट आन्सर होईल. 43वा क्वेश्चन येतो रात्रचा समानार्थी शब्द कोणता? तर रात्रचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे निशा. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो दिवसचा समानार्थी शब्द कोणता? तर दिवसचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे दिन. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन येतो सकाळचा समानार्थी शब्द कोणता? सकाळचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे प्रभात. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 46वा क्वेश्चन येतो संध्याकाळचा समानार्थी शब्द कोणता? तर संध्याकाळचा समानार्थी शब्द जो आहे तो सायंकाळ आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 47वा सूर्यकिरणचा समानार्थी शब्द कोणता? सूर्यकिरणचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे रश्मी. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो किरणचा समानार्थी शब्द कोणता? तर किरणचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे रश्मी आहे मित्रांनो. किरणचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे रश्मी आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन